गोपीचंद पळकर जी आपल्याबरोबर आहेत त्यांनी एक महत्त्वाचा विषय समोर आणलेला आहे. सर, खरा त्यांचा विषय खूप गाजतोय, अधिवेशन त्याच्यावर गाजतंय. खरं तर तुम्ही एक महत्त्वाचा विषय समोर आणलेला आहे जयंत पाटलांचा. काय नक्की विषय आहे, काय त्यात? मुळामध्ये माझा विषय काय आहे, जयंत पाटील हा पुरोगामी माणूस आहे असं ते भाषणामध्ये सांगतात. ते काय म्हणतायत, मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे. त्यांच्या पार्टीचा बेस आयडिओलॉजी काय आहे की आम्ही देवधर्म मानत नाही. आत्ता जेव्हा तुम्ही देवधर्म मानत नाही, मग तुम्ही अशोक खराताच्या तिथं कशासाठी गेला? म्हणजे याचा अर्थ तुम्ही मंत्रतंत्र करता, तुम्ही देवाला मानता. लोकांना का फसवताय तुम्ही? तुमच्या वोटर्सना फसवताय ना तुम्ही. त्यांची मतं घेताय तुम्ही की तुमची आयडिओलॉजी पुरोगामी आहे म्हणून. बरं, हे सगळं प्रकरण घडलं. जयंत पाटील हा सुसंस्कारित माणूस आहे असं सगळीकडे वातावरण आहे. मी तर मानत नाही, पण आता चला वातावरण आहे, एकदम त्यांच्यावर संस्कार चांगले झालेत. हा कुठला संस्कार आहे की जो बाबा गर्भवती महिलेवरती अत्याचार करतो? हा जयंत पाटलाचा गुरु? ह्याच्यावरती खुली चर्चा झाली पाहिजे ना. आज ज्या बाबानं महिलांना त्यांचे पती आले त्यांना बाहेर बसवायचं, एकदम ट्रान्सपरंट काच आहे, त्याला बाहेरचं सगळं दिसतंय, बाहेरच्या नातनं दिसत नाही, आणि तो असले अत्याचाराचे उद्योग ऑफिसमध्ये करतोय आणि त्यांचं हे सगळे भक्त आहेत. म्हणजे जयंत पाटलाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे ना. तुम्ही 40 किलोमीटर पाईपलाईन देताय, सरकारच्या पैशाचा गैरवापर करताय. एखाद्या गावाला तुम्ही पाईपलाईन दिली, आम्ही समजू शकतो. एका व्यक्तीला, आजूबाजूच्या कुठल्याही शेतकऱ्याला पाईपलाईनचा लाभ नाही आहे. आजूबाजूची सगळी लोकं दुष्काळी भागातले आहेत, त्यांना शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, जनावराला चारा नाही, आणि तुम्ही त्या बाबाला 40 किलोमीटरची पाईपलाईन देता. जयंत पाटलाची याबद्दलची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. माझ्याकडे तर माहिती अशी आहे की जयंत पाटील त्याच्या मुलाला त्याचं पुढचं करिअर सेट करण्याच्या दृष्टिकोनातून या अशोक खराताकडे अनेक वेळा घेऊन गेला आहे. रक्ताची आंघोळ घातलेली आहे यांना, अशी माझ्याकडे माहिती आहे. माझ्याकडची माहिती खरी का खोटी, पोलिसांनी तपास केला पाहिजे ना याचा. बरं, आता काल विषय पुढे आला की 5 नरबळी दिलेत. मग जयंत पाटलाच्या पोराला जी रक्ताची आंघोळ घातली ती नरबळी दिल्याच्या नंतर घातली आहे? बोकडाच्या रक्तानं घातली आहे, कुत्र्याच्या रक्तानं घातल्या की डुकराच्या रक्तानं घातल्या? कशाचं कळालं पाहिजे ना लोकांना. याच्यावरती अत्यंत सिरियस चर्चा पण झाली पाहिजे. का नाही चर्चा होत? का नाही स्पेशल रिपोर्ट लागत जयंत पाटलाच्या विषयावरती? दुसरं एखादा घावलं का सगळे ठोकून काढतायत. जयंत पाटलाच्या घरी सुद्धा हा माणूस आला आहे 2 वेळा. तिथं 2 दिवसाची तिथं पूजा झालेली आहे, मंत्रतंत्र झालेले आहेत. जादूटोण्यावरती याचा विश्वास आहे, बोंदुगिरीवरती याचा विश्वास आहे. मग ह्या लोकांचं चेहरा समोर आला पाहिजे ना. माझी विनंती आहे पोलिसांना नाशिकच्या की या प्रकरणाची सुद्धा चौकशी करा. जयंत पाटील तिथं का आले होते, कशासाठी आले होते, त्याच्यावरती काय अघोरी प्रयोग झाला आहे का या महाराजाकडून, याची सत्यता समोर आली पाहिजे लोकांच्या. नरबळीचा तुम्ही विषय काढला. नरबळी असं वाटतंय जयंत पाटलांनी नरबळीचं कनेक्टेड आहे. हे बघा, रक्तानं आंघोळ केली असं मला गेल्या 8 दिवसापासून तिथून फोन येत होते. काल जेव्हा मी विधिमंडळ परिसरामध्ये फिरत होतो, सगळे पत्रकार मित्र पण माझ्याशी बोललेत खाजगीत, सगळे. ही अशी चर्चा होत नाही, लोक तर भरपूर तिकडे गेलेत. रक्ताची आंघोळ केली आहे असं कुठला माणसाच्या पुढे आलं नाही. हे काय प्रकार आहे? हा प्रकार समोर आला पाहिजे. जयंतरावरती कारवाई झाली पाहिजे ना. तू देवधर्माला शिव्या देतो, मंत्रतंत्र मंत्रोच्चार जेव्हा स्टेजवरती कुणी काढतं तेव्हा तो टिंगलटावाळी करतो, आणि आता हे असली भोंदूगिरी करतो. जयंत पाटलाचा गुरु असा भोंदू असतो, महिलांच्यावरही अन्याय अत्याचार करणारा असतो. मग जयंतरावची लायकी काय सांगा ना. हे कुठले संस्कार आहेत? ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे महाराष्ट्रात खुली. चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांचं महिला राजीनामा घेतलेला आहे, पण एकंदरीतच ह्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. यांच्यावर कारवाई झाली. घंटाही बी राजीनामा दिला. कोण आहे? एक साधा आमदार आहे, 10,000 मतांनी निवडून. आता गेल्यावर तो परत यायचा नाही, तो विषय सोडून द्या, त्याला राहू द्या, त्याच्या पद्धतीनं लोक बघतील. ह्याच्याकडे कुठलं पदच नाही ना मोठं. परंतु ही चूक आहे ना. तुम्ही ज्या लोकांची मतं घेतायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राहून, तुम्ही ज्या लोकांची, आता हा रोहित पवार तो पण काय म्हणतोय, मी देवाला मानत नाही. हा देवाला मानत नाही, मग हा कामाख्या देवीला कसं काय गेला? मेहनत रेडा कापला का तिथं? काय केलं याचं? माझा फोटो आला दुपारी. आता हा कामाख्या देवीला गेलाय, हा कुठला पुरोगामीचा चेहरा आहे? म्हणजे तुम्ही लोकांना फसवताय. घरात तुम्ही देवाची पूजा करताय, घरामध्ये तुम्ही मंत्र सगळे करताय, महाराजांना सगळ्या मानताय, आणि महाराष्ट्राला फसवताय. हा महाराष्ट्र पुरोगाम्यांचा आहे.
कसं काय होऊ शकतंय हे ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे सांगा. आमच्यावरती तुम्ही बोलता आम्ही टीका करतो, ह्याचं उत्तर देऊ द्या ना त्याने. म्हणजे मतापुरतं तुमचं पुरोगामित्व आहे, हे खोटं आहे, थोतांड आहे, हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. हे होते गोपीचंद पडळकर यांनी मोठा खुलासा केलेला, धक्कादायक खुलासा केलेला आहे. जयंत पाटलांवरती कारवाई झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. यांनी तर असं तर मत त्यांनी मांडलेलंच आहे, परंतु जयंत पाटलांनी रक्ताने आंघोळ केली त्याच्या जयंत पाटील मुलांनी त्यांनी नरबळी दिलेली आहे असा मोठा धक्कादायक आरोप त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर रोहित पवार ही कामाख्या देवीचं जाऊन दर्शन घेतात आणि दुसरीकडे मी देव मानत नाही, मी पुरोगामी आहे असं सांगत असतात, असाही खुलासा किंवा असाही त्यांनी आरोप केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सॉरी ओके कपिल राव, झी मीडिया, मुंबई.